नमस्कार. पावसाळा आलेला आहे. आपण गेल्या 3-4 दिवसामध्ये पावसाचा चांगलाच अनुभव घेतो आहोत. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे मृग नक्षत्राची सर्वजण फार आतुरतेने वाट पाहत असतात आणि म्हणूनच पावसाळा हा ऋतू शेतकऱ्यांचा तर आवडता आहेच, पण सर्वसामान्य लोकांना सुद्धा पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा वास अनुभवण्यासाठी निश्चितच हा ऋतू मनापासून आवडतो आणि त्याचा आनंदही लोक घेत असतात. अशा ह्या हव्याशा वाटणाऱ्या ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. त्याचं कारण असं आहे की या पूर्ण महिन्यांमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचण्यामुळे, डास वाढण्यामुळे, तसेच पाणी गढूळ होणे, अस्वच्छ असणे या सगळ्या कारणांमुळे आजार मात्र भरपूर दिसून येतात आणि म्हणून हा सीझन हा आजारी लोकांचा सीझन किंवा दवाखाना चालणारा सीझन असंही म्हटलं जातं, पण तो तसा असू नये आणि लोकांचं आरोग्य छान राहावं यासाठी आपल्याला काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण ही आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल थोडंसं आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यापासून होणारे जे आजार आहेत, जसं की अतिसार, कॉलरा, कावीळ इत्यादी, या आजारांना म्हणजे यापैकी काही व्हायरल आजार आहेत, काही बॅक्टेरियल आहेत. तर हे आजार टाळण्यासाठी आपलं पाणी स्वच्छ ठेवणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी स्वच्छता राखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यामध्ये फिल्टर असेल, आपल्या घरात फिल्टर तरी वापरावे किंवा आपण शेवग्याच्या बियांचाही वापर यासाठी करू शकतो. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा आपण वापर करू शकतो. तसंच पाणी नुसतं ठेवलं असं आणि त्यानंतर खालचा गाळ काढून टाकणे व वरचं पाणी काढून ते वापरणे. त्यानंतर अजूनही आपण पाणी उकळूनही घेऊ शकतो. अगदी या कुठल्यावर आपला विश्वास नसेल तर पाणी उकळून घेण्याने मात्र त्याची पूर्णपणे शुद्धता होते आणि अशा रीतीने पाण्याची काळजी घ्यायची. दुसरी पाण्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे जेव्हा आपण बाहेरचं कुठलंही अन्न खाऊ नये उघड्यावरचं, कारण हे उघड्यावरचं अन्न जे बनवलं जातं यामध्ये पाणी कुठलं वापरतात काही सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण शक्यतो पावसाळ्यामध्ये बाहेरचं अन्न खाऊ नये. आणि जर समजा चुकून तुम्ही हॉटेलला जाणार असालच तर स्वतःचं घरचं पाणी बॉटल घेऊन तुम्ही जावं, म्हणजे मग तुम्हाला आजारांपासून लांब राहता येईल. हे झालं पाण्याबद्दलची स्वच्छता. आता डासांपासून होणारे आजारही या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांचा समावेश होतो आणि ह्यामुळे होणारी म्हणजे मृत्यूदर पण जास्त आहे. कारण चिकनगुनिया तरी एवढा नाही, पण डेंग्यूपासनं मृत्यूदर हा खूप जास्त असू शकतो आणि म्हणून या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डास होऊ नयेत यासाठी आपल्या घराभोवती कुठेही डबक्यासारखं पाणी साचणार नाही किंवा आपल्या घरात असलेला पाण्याचा साठा हा झाकून ठेवण्याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. एखादा हौद असेल तर त्यामध्ये गप्पी मासे सोडले पाहिजेत की जेणेकरून डासांची संख्या, डासांच्या अळ्या वाढणार नाहीत आणि त्यापासून आपलं संरक्षण होईल. या व्यतिरिक्त गुड नाईट लावणे, मॉर्टिन गुड नाईट यासारखे वापर करणे. जर एखाद्याला केमिकलचा त्रास होत असेल तर मच्छरदाणीचाही आपण वापर करू शकतो आणि आपण स्वतःला डासांच्या आजारांपासून दूर ठेवू शकतो. त्यानंतर अन्न काय खावे किंवा अन्नग्रहण कसं असावं, तर सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे बाहेरचं अन्न आपल्याला शक्यतो टाळायचं आहे, त्यामध्ये जायचंच नाही आहे. क्वचित प्रसंगी पार्टी बिर्टी असेल तर एखाद्या वेळेला ठीक आहे, परंतु बाहेरचं अन्न हे टाळायचं आहे. त्यातही विशेष म्हणजे पाणीपुरी वगैरे ज्यामध्ये पाण्याचा समावेश असतो किंवा न शिजवलेलं अन्न असेल ते तर 100% टाळावं. यासोबतच महत्त्वाचं या दिवसामध्ये आहार जो घ्यायचा आहे त्यामध्ये सुंठ, आलं, हळद, गवती चहा, लिंबू या सगळ्यांचा समावेश वाढवावा. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि पावसात भिजण्यामुळे किंवा सर्दी, पडसे हे पण पावसाळ्यामध्ये जास्त दिसणारे जे आजार आहेत हे पण कमी होतात, ते होण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे आपण पावसापासून होणाऱ्या आजारांपासून संरक्षित राहू शकतो. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे कांदा आणि लसूण यांचं प्रमाण या दिवसामध्ये कमी ठेवावं, कारण ते शक्यतो या दिवसामध्ये पचत नाही आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. यासोबतच अतिशय महत्त्वाची
आणि शेवटची सूचना की रेनकोटचा किंवा छत्रीचा योग्य तो वापर वेळेवर करावा. त्यामुळे न भिजण्याने जे काही आजार आपण टाळू शकतो ते टाळता येतील आणि ते टाळावेत अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यात आपण जर अशा रीतीने योग्य काळजी घेतली तर आपण नक्कीच निरोगी आनंददायी जीवन पावसाळ्यात घेऊ शकतो आणि पाऊस पडत असताना आल्याचा चहा पीत पावसाचा निश्चित आनंद घेऊ शकतो. आपल्या सर्वांना निरोगी आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा.